हाय नमस्कार, मी प्रकाश गोडेकर, फिटनेस कोच. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कारण का गेली महिनाभरापासून हा वेळ मिळत नव्हता व्हिडिओ बनवण्यासाठी. मी कारणं देत नाही आहे, परंतु काय करणार, जशा पद्धतीने आपल्याला जे काय दिवस असतात त्याच्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करावे लागते आणि आपल्याला पुढे पुढे जात राहावं लागतं. तर सर्वप्रथम 2024 हे संपलेले आहे आणि 2025 हे स्टार्ट झालेले आहे आणि त्यातलाही जानेवारी महिना हा संपायला आलेला आहे. तर मित्रांनो, जितके माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2025ची सुरुवात करत असताना काही ठराविक गोष्टी आपण ज्या काही ठरवतो तशा पद्धतीने आपण तसं वागलं पाहिजे. ते करत असताना सर्वप्रथम मी काय करणार आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही वाईट गोष्टीला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी ही आपण स्वतःच घेतली पाहिजे. त्याच्यासाठी रोज व्यायामशाळेमध्ये जाऊन हा आपला जो डेलीचा रुटीन आहे तो त्याच्या पद्धतीने आपल्या शेड्युलिंगप्रमाणे आपल्याला वर्कआउट व्यायाम हा करायला पाहिजे. तरच आपण चांगल्या पद्धतीने फिट राहू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातली जास्तीत जास्त पुस्तके वाचा आणि स्वतःला अपग्रेड करा. अपग्रेडशिवाय मित्रांनो आपल्याला पुढची जी दिशा आहे ती ठरवता येत नाही. तशा पद्धतीने आपण जर आपली 2025 जर का सुरुवात केलीत तर आपल्याला फार चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे काही गोष्टी अचीव करता येतील. जशा पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगतो आहे त्या पद्धतीने मी देखील त्या गोष्ट करण्याचा तंतोतंत हा प्रयत्न करणार आहे. आजचा जो आपला विषय आहे चर्चा करण्यासाठी तो म्हणजे क्रिएटिन घेणे सुरक्षित आहे का. तर आज आपण त्याच्यावरच सविस्तर चर्चा करणार आहोत की क्रिएटिन घेणे खरोखर सुरक्षित आहे का. तर मित्रांनो, पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपला हेतू तोच आहे की आपल्यापर्यंत ॲथेंटिक आणि एज्युकेशननी परिपूर्ण असणारी अशी माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचावी. तर पहिल्यांदा समजून घ्या, जास्त वेळ वाया न घालवता. क्रिएटिन हे नेमकं काय आहे. तर क्रिएटिन हे आपल्या मसल सेलमध्ये सापडणारे ते एक नॅचरल कंपाऊंड आहे. आणि क्रिएटिनचे मुख्य काम म्हणजे ज्या वेळेला आपण हाय इंटेन्स वर्कआउट करतो त्यावेळेला आपल्या इंटेन्स वर्कआउट दरम्यान प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी तयार करणे हा त्याचा महत्त्वाचा जॉब आहे. लक्षात घ्या की क्रिएटिनचे माहीत असणारे असे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. म्हणून क्रिएटिन सप्लिमेंट ही फार सेफ आणि सुरक्षित सप्लिमेंट मानली जाते. पुन्हा एकदा सांगतो, क्रिएटिनचे माहीत असणारे असे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. क्रिएटिन हे शरीरामध्ये फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये असते आणि दिवसभरामध्ये 5 ग्रॅम असे त्याचे डोसेज असतात. आणि ATP म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान अत्यावश्यक लागणारा जो एनर्जी सोर्स आहे तो पुन्हा पुन्हा तयार करण्यासाठी क्रिएटिनची आपल्याला फार गरज लागते. एका संशोधनावरून असे सिद्ध झाले आहे की जर का सप्लिमेंट म्हणून क्रिएटिन घेतले गेले तर आपल्या शरीरामध्ये क्रिएटिनचे जे काही साठे आहेत ते नॉर्मल पातळीपेक्षा जास्त वाढत जातात आणि त्याच्यामुळे आपली जी ATP सायकल आहे ती भरपूर प्रमाणात वाढते. त्याच्यामुळे होतं काय की जी आपली मसल कॉन्ट्रॅक्शनची जी काय क्षमता आहे ती दुपटीने वाढते मित्रांनो. त्याच्यामुळे आपण थोडक्यात काय होतो, हे डेली हे ताकदवर होत जातो. म्हणूनच गेली 15 वर्षापासून क्रिएटिन हे ओव्हर द काउंटर हे विकले जात आहे आणि त्याचे दुष्परिणाम शोधण्यासाठी हे भरपूर प्रमाणात हे संशोधन केले गेले आहे. तर त्या संशोधनावरून असे सिद्ध झाले आहे की क्रिएटिनचे माहीत असणारे किंवा ज्ञात असणारे असे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
म्हणूनच क्रिएटिन ही सर्वात सेफ आणि सुरक्षित सप्लिमेंट ही मानली जाते. परंतु लक्षात घ्या, क्रिएटिन हे घेत असताना तुम्ही तुमच्या ट्रेनरचा हा जरूर सल्ला घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा त्याचा महत्त्वाचा जॉब आहे की एनर्जी सोर्स तयार करणे किंवा ATP सायकलची जी काय सायकल क्षमता आहे ती दुपटीने वाढवणे. तर आम्ही असं बऱ्याच गोष्टी ऐकतो की मसलमध्ये आपल्याला वॉटर होल्ड करते किंवा चांगला पंप मिळतो. तर मित्रांनो, असं काय होत नाही. की बघा, ऑब्व्हियसली जर का तुमची मसल कॉन्ट्रॅक्शनची जर का क्षमता वाढली तर तुमचे मसल्स हे वाढणारच आहेत. तर ही होती क्रिएटिनबद्दलची चर्चा. तर जर का चर्चा आवडली असेल तर चर्चेला जरूर तुम्ही लाईक करा, चर्चा इतरांपर्यंत पोहोचवा म्हणजे शेअर करा. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मी प्रकाश गोडेकर पुन्हा एकदा लवकरच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्यासमोर घेऊन येतो. त्या व्हिडिओचं नाव, त्या व्हिडिओचा विषय असा असेल की वेट ट्रेनिंग करण्यासाठी योग्य वय कोणते, हा आपला दुसरा व्हिडिओ असेल, हा आपला दुसरा विषय असेल. तोपर्यंत तुम्ही आपली काळजी घ्या. मी रजा घेतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत तुम्ही रोज व्यायाम करा आणि आपण रोज सर्वच फिट राहूया. थँक्यू सो मच.